चेतन सामना करणार आहे तो आणि DV11 संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रदीप. पंचाकडून ग्रीन सिग्नल आला आहे सामना सुरू करण्यासाठी. दरम्यान पहिला चेंडू आणि हा नो बॉलचा इशारा. पहिला चेंडू नकारात्मक चेंडू आणि या चेंडूवर फ्री हिट असेल असा पंचांचा इशारा. सामन्याच्या सुरुवातीलाच अवांतर धावेत भर. फ्री हिटचा हा चेंडू. पॉवर प्लेचे षटक. आणि सुंदर असा टोलावला चेंडू डॉफच्या दिशेने, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी. काही पुरेसा फायदा उठवता आला नाहीये तो फ्री हिटचा. दरम्यान एक चेंडू आणि 2 धावा. आणि या बॅटची कड घेऊन डीच्या स्वरूपात 1 धाव. दरम्यान पुढील चेंडू प्रदीप याचा. सुंदर असा हा फटका, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी होती, मात्र चोरटी धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. दरम्यान सामना करतोय तो मयूर. दरम्यान सुंदर असा हा चेंडू, निर्धाव असा हा चेंडू. पॉवर प्लेचं हे षटक अद्याप पुरेसा तितका फायदा घेता आलेला नाहीये फलंदाजाला. सुंदर अशी गोलंदाजी. पहिला चेंडू नो होता, मात्र चांगला कमबॅक करताना गोलंदाज प्रदीप. दरम्यान पुढील चेंडू आणि हा ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू. चांगल्या रीतीने खेळून काढलाय. निर्धाव असा चेंडू. चांगलं षटक म्हणता येईल, सुरुवात चांगली म्हणता येईल पॉवर प्लेचं हे षटक. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक, माफ करा 1 चेंडू शिल्लक. आतापर्यंत चांगलं असं षटक. आणि हा मात्र आता शेवटच्या चेंडूवरती प्रहार आणि षटकार. आतापर्यंत चांगलं असं षटक टाकलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्यात यशस्वी झालाय तो फलंदाज DV सानपाडा. दरम्यान सानपाडा संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. एका षटका अखेरीस धावसंख्या होती ती 10. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचंय, गोलंदाजाचं नाव कळवायचंय. आशिष. दरम्यान पुढील षटक घेऊन येतो तो आशिष.
थँक्यू सो मच. आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सागर दादा यांचा देखील आवाज ऐकलात पहिल्या षटकामध्ये. वळूया दुसऱ्या षटकाकडे. दोन्ही संघाकडे जर आपण पाहिले तर एका बाजूला टीम सानपाड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिले तर DV11 या संघाने नक्की टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. मयूर पन्हाळकर सारखा सगळ्यात मोठा घातक बॅट्समन टीम सानपाड या संघाकडून सलामीला आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते, ज्याने एक षटकार देखील लगावलाय आणि आतापर्यंत टीमचं टोटल 10 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती स्वतः टीम कॅप्टन आशिष. लेफ्ट ओव्हर द विकेट. आपण पाहिलं तर चेतनसाठी देखील क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना देखील आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट पॉइंट, त्याचप्रमाणे एक्स्ट्रा कव्हर आहे, त्याचप्रमाणे मिड ऑफ देखील आहे, माफ करा मिड ऑन देखील आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेग देखील ठेवण्यात आलाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. झेल खाली पॉइंटचा क्षेत्ररक्षक जाईल कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न, थोडेसे स्किट झाले, तो मिळेल त्या ठिकाणी एक सिंगल. दुहेरी अंकामध्ये 11 धावा. खरं तर झेल घेण्याची संधी कव पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, पण त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठे ना कुठेतरी मात्र कॅच ड्रॉप झाली. हरकत नाहीये, एक प्रयत्न केल्याचं समाधान तर डेफिनेटली मिळतंय. स्ट्रायकर एंडचा बॅट्समन भरपूर घातक आहे, ज्याच्याकडे भरपूर क्षमता आहे, ज्याने अगदीच आपल्या नावावरती अनेक रेकॉर्ड्स ठेवलेत. तोच मयूर पन्हाळकर. यावेळेस अगदीच फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क राहत नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू तो देखील येतोय डॉट. आपण पाहिलं तर उपजिल्हा प्रमुखची स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 104 धावा ज्या बॅट्समनने पहिला जो विक्रम केला असेल नवी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, तोच मयूर पन्हाळकर. अगदीच फ्लड लाईट्समध्ये आपण पाहिलं तर प्रकाश ज्योतातलं क्रिकेट, बेलापूरची स्पर्धा, आणि त्या बेलापूरच्या स्पर्धेमध्ये जवळजवळ 104 धावा ज्याने लगावल्या, तर तोच मयूर पन्हाळकर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. कुठे ना कुठेतरी मात्र दुखापत झाली असावी, थोडस स्वतःला सावरावं लागेल, कारण की एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा आणि आपण या स्पर्धेमध्ये दाखल झाल्याच्या नंतर स्वतःला तितकंच सावरावं लागेल. आमचं मुख्य व्यासपीठ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देखील चमकताना पाहायला मिळेल. तितकंच आपण पाहिलं तर के स्पोर्ट्सची संपूर्ण लाईव्हची टीम. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कुठल्या तरी 4 व्हीलरची चावी आमच्यापर्यंत आलेली आहे, कुठल्या तरी खेळाडूची. तर आपण ती चावी कलेक्ट करण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे. वळूया मॅचकडे. यावेळेस सरळ बॅटने अगदी गॅप शोधला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी दैनात आहे. फिल्डिंग दर्जेदार राहील, थ्रो देखील तितकाच अचूक राहिला, बॅकअप देखील राहिला विकेट किपर एंड कडून, आणि मिळेल ती म्हणजे सिंगल, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजे 12 ऑन स्कोरबोर्ड, 12 धावा. DV11 आणि सानपाडा दोन्ही संघ जर आपण पाहिले तर तितकेच महत्वाचे राहतील या स्पर्धेमध्ये आपला खेळ साकारण्यासाठी. आणि एका बाजूला जर आपण पाहिले तर सानपाडा टीम नाणेफेकी हारल्यानंतर बॅटिंग करण्याची संधी मिळाली. ओहो, यावेळेस मात्र संधीचं एक दार बंद झालं तर दुसरं दार डेफिनेटली खुलं असतं. यावेळेस अगदीच दांडी गुल करत असताना मधली यष्टी अक्षरशः वाकवली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. बॅट्समन चेतन बॅक टू द डगआउट. धक्का नंबर 1 टीम सानपाडा या संघाला मिळत असताना चेतनच्या स्वरूपात. बॅट्समन इज गॉन.
न्यू बॅट्समॅन एंटर झालाय निलेश. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 आणि अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर अंतिमचे 2 चेंडू शिल्लक आहेत. डावकुरा बॅट्समन गोलंदाजी मार्गवरती जर आपण पाहिले तर डावकुरा गोलंदाज सुद्धा टीम कॅप्टन आहे आशिष. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळेस भन्नाट वे खूप चांगले लाईन पंचांकडे स्ट्रॉंग अपील. अपीलमध्ये उत्साह भरपूर आहे. अगदीच 38 सर्कलमधील प्लेयर्सने देखील तितकीच अपीलसाठी मागणी केली. विकेट किपर देखील आणि बॉलर देखील अपीलमध्ये सहभागी झाले. परंतु पंचांची नजर आणि त्यांचा असलेला निर्णय अगदीच हा ठाम असणार आहे. म्हणजे हा डॉट आहे. अंतिमचा चेंडू शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती जर घणाघाती प्रहार केला तर टीम सानपाडा या संघाचं टोटल अगदी जलद गतीने आणि संयमाने पुढे जाईल सन्मानजनक स्वरूपात. यावेळेस बॅटचा फेस ओपन केला, ड्राईव्ह केल्या गॅपमध्ये अगदी क्षेत्ररक्षक दूरवरती दैन्यात थोडीशी फंबल करतायत, परंतु एकच धाव त्या ठिकाणी मिळते. षटकाची होते समाप्ती. पहिल्या 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 6.50च्या सरीसरीने 13 या आकड्यावरती. 13 ऑन स्कोरबोर्ड, 13 धावा. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर रॉयल स्ट्रायकर या संघाचे प्रामुख्याने अप्रतिम असे खेळाडू. एका बाजूला बॅटर, एका बाजूला गोलंदाज अर्थात चंद्रू आणि योगेश दादा, त्यांचं देखील सहर्ष हार्दिक सुस्वागतम. अगदीच मैदानाची पाहणी करत असताना संपूर्ण मैदानाच्या दिशेने अगदीच प्रत्येक घडामोडी ज्या काही घडतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण वेलकम करूया या स्पर्धेमध्ये. आणि त्याचप्रमाणे आमच्या मुख्य व्यासपीठावरती बसलेले हे संपूर्ण छोटे खेळाडू, छोटे मंडळी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या नगरसेवक चषक 2025 मध्ये. चला गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती आहे. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. यश. गोलंदाजी मार्ग वरती यश. स्ट्रायकर एंडला बॅट्समन निलेश. नक्कीच प्रयत्न असेल त्याच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत असताना. यावेळेस कुटप्प्याचा बॉल अगदी पूल केला, शॉर्ट लेगला त्या ठिकाणी थोडंसं मात्र क्षेत्ररक्षक गफलत करतात, परंतु हरकत नाहीये. धावा संख्या वाढवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 14 ऑन स्कोरबोर्ड, 14 धावा. कॉम्बिनेशन अशी अतिशय महत्वाचं असेल. एका बाजूला राईट हँडर बॅटर, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिले तर डावकुरा फलंदाज निलेश. आणि गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिले तर गोलंदाज देखील यश हा डावकुर आहे. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, पूर्णपणे येऊन दिला क्षेत्ररक्षक दैनात आणि कॅचची संधी. मॅचची गोल्डन विकेट, विकेट क्रमांक 2. अर्थातच टीम सानपाडा या संघाचा सगळ्यात घातक बॅट्समन मयूर पन्हाळकर बॅक टू द डगआउट. आणि त्याचप्रमाणे दिनेश दादा, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आर्यन 11 या संघाचे संघ मालक आहेत प्रामुख्याने. जर आपण पाहिलं तर वंडर बॉयज प्रीमियर लीग सारखी स्पर्धा होते त्यावेळेस संघ मालकांच्या भूमिकेत दिनेश दादा यांना आपण सातत्यपूर्ण पाहिलंय, परंतु अगदीच विकेट गेल्यानंतर चेहऱ्यावरती स्पष्ट निराशा आमच्या स्कोररच्या देखील पाहायला मिळते. कारण की धाव खरं तर ॲड करायची होती, परंतु विकेट ॲड करावी लागते स्कोररला. परंतु जर आपण पाहिलं तर गोलंदाज देखील अगदी चाणाक्ष राहिला या मुवमेंटला. आणि डावकुरा गोलंदाज आपण पाहिले तर अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा त्यांचा तो प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी देखील होतोय. आणि नावातच मुळात यश आहे, त्यामुळे यशस्वी होण्यासाठी काही शंकाच नाही आहे. त्यामुळे यशचं मात्र कौतुक करावं लागेल. मॅचचे गोल्डन विकेट या ठिकाणी संपादित केले. मयूर पन्हाळकर सारखा घातक फलंदाज हा डगआउटमध्ये गेला. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय. बॅट्समन नेम न्यू बॅट्समन मुकेश.
गोलंदाजी मार्क वरती यश. यावेळेस आल्या मात्र पूल केलाय शॉट मिड ऑनला. क्षेत्ररक्षक कुठलीच चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक 2 गडी बाद होईल टीम सानपाडा या संघाचे. अजून एक गडी बाद. आल्या पावली परतावा लागते मुकेशला देखील. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन एंटर झालाय अर्थातच दत्ता मोहिते एक्सपिरियन्स खेळाडू. आता मात्र अनुभव पणाला लावावा लागेल आणि अनुभवाने मात्र अनेक गोष्टी शिकवल्यात. परंतु आता जर आपण पाहिलं तर बॅटिंग करायचे खरं तर धावसंख्या येत नाहीये. विकेट भरपूर गेलेत. अर्थातच आपण पाहिले तर या नावाची चर्चा करणं भरपूर गरजेचं आहे. कारण की जर आपण पाहिलं तर जावळी तालुक्यातील प्रामुख्याने संपूर्ण तालुक्यातील प्रामुख्याने आयकॉन खेळाडू आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर कॉट विकेट्स होते पतन हॅट्रिक आणि या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. दुसरी विकेट हॅट्रिक. गोलंदाजाचं नाव आहे यश आणि यशने मात्र अगदी यशस्वी हॅट्रिक घेत असताना बॅट्समन दत्ता मोहिते त्यांना देखील परतवलंय. बॅट्समन इज गॉन. अजून एक गडी बाद होते आणि टीमचं टोटल जाऊन पोचलंय ते म्हणजे जवळजवळ फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. अजूनही या षटकातील शेवटचे आणि अंतिमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. स्पष्ट निराशा आहे टीम सानपाडा या संघावरती. अगदी प्रश्नचिन्ह पडलं असेल आता धावा कशा पद्धतीने येतील. परंतु कुठल्या ना कुठल्या बॅटरला आता हात खुले करावे लागतील. कारण की जर आपण पाहिलं तर मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजी हे करणं खूप गरजेचं आहे. आणि न्यू बॅट्समॅन एंटर झालाय स्ट्रायकर एंडला शंकर. नॉन स्ट्रायकर एंडला निलेश. शंकर आणि निलेश. गोलंदाजी मार्कवरती यश. यावेळेस फिंगर स्क्रोल केले. डावकुरा गोलंदाज अगदी आपली वेगळी शैली हाताळत असताना आणि खरं तर डावकुऱ्या गोलंदाजी हीच शैली आहे. नैसर्गिक आउटस्विंग इन स्विंग या संपूर्ण गोष्टी समाविष्ट असतात. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी बॅटरला कशा पद्धतीने शांत ठेवायचं त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण आहे ते म्हणजे यश ज्याने मात्र चर्चेत ठेवलंय. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर स्क्रोल करत असताना स्लो वन पद्धतीचा बॉल लँड केलाय. मुकेशच्या बॅट पद्धत येतोय अंतिमच्या बॉल वरती हा षटकार आणि या षटकाराने टीम सानपाडा या संघाचं टोटल पुढे सरकतंय ते म्हणजे 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत 4 आणि 4 गडी बाद टीम सानपाडा या संघाची धावसंख्या 20 ऑन स्कोरबोर्ड. 20 धावा. चला बॉलर्स नेम आमच्यापर्यंत कळवायचंय. विनय. चला जास्त स्पीड वेळ घेऊ नका विनंती आहे. थोडस स्पीडअप करा. गोलंदाजी मार्क वरती विनय. स्ट्रायकर एंडला बॅट्समन निलेश. गोलंदाजी मार्क वरती विनय आपल्याला पाहायला मिळेल. राईट ओव्हर द विकेट.
पहिलाच बॉल अगदी खोल पद्धतीचा राहिला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र चांगल्या प्लॅटफॉर्मवरती ते म्हणजे 27 या आकड्यावरती 27 धावा. खरं तर या फटकेबाजांची खरं तर खूप गरज आहे. ही फटकेबाजी होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे, कारण की संघ थोडासा मात्र डगमगला, थोडासा मात्र टीमचं टोटल जर आपण पाहिले तर कुठे ना कुठे तरी मात्र मागे पडले. परंतु शंकर ज्याने मात्र प्रभावित केले, या आधीच्या षटकातील अंतिमच्या बॉलवरती देखील षटकार लगावलाय, परंतु आता देखील षटकार आलाय. यावेळेस फिंगर स्क्रोल केले, आधीच बॅट पुढे आली, परंतु एक धाव तर कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न होईल की काय, येस संधी मिळते आणि दुसरी धाव थ्रो येईपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा अगदी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती. पुढचे अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. जर पुढच्या 3 चेंडूवरती देखील अजून मोठमोठे प्रहार केले तर डेफिनेटली अजून टीमचं टोटल पुढे सरकेल, त्यासाठी काही हरकत नाही आहे. टीम सानपाडा अगदीच आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी उतरला, परंतु कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच बॅटिंग थोडीशी कमी पडते. परंतु शंकर तो थांबणार नाही आहे, परंतु आता थांबावं लागेल. विकेट क्रमांक 5 टीम सानपाडे या संघाचा शंकर तो देखील परतलाय डगआउटच्या दिशेने. बॅट्समॅन इज गॉन. न्यू बॅट्समन ऋषी. टीमची धावसंख्या 29. ऋषिकेश आलाय न्यू बॅट्समन. शेवटचे 2 बॉल आणि स्ट्रायकर एंडला ऋषिकेश. यावेळेस गती थोडीशी कमी ठेवली, परत अंतिमचा बॉल आला तसा सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच साहिर यांचा. अवंतरच्या स्वरूपात एकदा बॅट होते टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती. अजूनही एक चेंडू पडणे शिल्लक आहे. जर शेवटच्या चेंडूवरती जर मोठा फटका येतोय तर टीमचं टोटल सन्मानजनक पुढे जाऊ शकतं, परंतु अगदी वेगाने बॅट फिरवली, ते बॉल चाललाय बिहाइंड विकेट कीपर. मिळेल त्या ठिकाणी एक सिंगल आणि षटकाची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 32 आणि येणारे चेंडू असतील 24 आणि जिंकण्यासाठी 33 या धावसंख्येत टार्गेट ठेवले. टीम DV11 या संघासमोर कुठे जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा. नगरसेवक चषक 2025 चे दर्जेदार आयोजन. धन्यवाद.
चला विनंती असेल टीम DV11 आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवायचा आहे, कारण की बॅटरचं नाव देखील आमच्यापर्यंत पोचणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे सांगपाडा टीम आपणास देखील विनंती करेन की आपल्या देखील प्रत्येक प्लेयर्सचं नाव आमच्यापर्यंत पोचणं हे खूप गरजेचं असेल. त्यासाठी आपण देखील आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम बॉक्समध्ये पाठवा. चला विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षक सजवून घ्या. टीम DV11 आपला एक्स्ट्रा प्लेअर पाठवा प्लीज. स्ट्राइकला अरविंद आहे ना. नॉन स्ट्राइकचं नाव काय? त्याला पण नाव व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्रायकर एंडला अरविंद. ओ माय गॉड, अगदीच आपण पाहिलं तर पहिलाच बॉल खोलला पद्धतीचा राहिलाय, परंतु त्या ठिकाणी खातं उघडलं जाणार नाही. गोलंदाजी मार्कवरती अभि आपल्याला पाहायला मिळते, ज्याने कमी वयात सगळ्यात मोठ्या संघामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. NMTC सारखी स्पर्धा त्याने अगदी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती अक्षरशः गाजवली आहे, परंतु आता संधी मिळाली या नगरसेवक चषक 2025 मध्ये. हो, यावेळेस टायमिंग चांगलं आहे, फुल टॉस घेतली, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ऑन साइडला षटकार आलाय. बॅट्समन अरविंद राणाच्या बॅटमधनं 6 धाबा, खातं उघडलंय षटकाराने. नॉन स्ट्रायकर एंडचा बॅट्समन विनोद आणि स्ट्रायकर एंडला अरविंद राणा. अगदीच आपण पाहिले तर अप्रतिम असा खेळाडू, ज्याने पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील या क्रीडांगणावरती अक्षरशः वेड लावलं होतं प्रेक्षकांना. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती अगदीच आपल्या संघाला अप्रतिमरित्या सामना जिंकून दिला होता. परंतु आता जर आपण पाहिलं तर अरविंद राणा चर्चेचा भाग. जर आपण पाहिलं तर NMTC स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला आपण खेळताना पाहिलं, तिथे देखील अगदीच अशाच परफॉर्मन्समध्ये हा खेळाडू अगदी चमकला होता. परंतु अभि त्याला मात्र संधी मिळाली, परंतु त्यावेळेस आपण पाहिलं तर अरविंद राणा मात्र थांबणार नाहीये. अजून एक बॉल लँड होईल 6 या धावसंख्येसाठी आणि पंचांचा निर्णय अर्थातच नो बॉल. आणि या षटकार तब्बल 9+6 अशा 7 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होत्यात, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे जवळजवळ 13 या आकड्यावरती. 13 धावा. फ्रीडची संधी, फ्रीडचा बॉल, बिग हिट होईल की काय, परंतु अरविंद राणा आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, आत्मविश्वास आहे आणि स्वतःवरती नक्कीच आत्मनिर्भर राहिलाय. कायमस्वरूपी अगदीच सामना जिंकून देण्याच्या परिस्थितीमध्ये उभा असतो. परंतु आता जर आपण पाहिलं तर अभि फ्रीडचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र दैनात आहेत, थोडीशी मात्र फंबलिंग होते. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून मिळेल ती म्हणजे एक सिंगल.
टीमची धावसंख्या 14 धावा. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्यामधील 14 धावा टीमच्या टोटल वरती आतापर्यंत पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती अबी राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र फुल टॉस घेतले, मनगटाचा चांगला वापर आणि त्यावरती मिळेल ती म्हणजे फक्त आणि फक्त एक सिंगल. अप्रतिम फटका होता. एकच धाव मिळते, फटका तर अप्रतिम राहिला. विनोदच्या माध्यमातून हा फटका दर्जेदार राहिलाय, परंतु आता जर आपण पाहिलं तर अभि यावेळेस हलक्या हातांची दिशा दिली डीप मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक शॉट मिडॉनला आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव मिळणार नाही. टीमची धावते संख्या देखील शेवटचा बॉल आणि टीमचं टोटल 15. अंतिमचा बॉल अगदीच सबमरीन राहिलाय आणि षटकाची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 15 आणि आता येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी जवळजवळ 18 धावसंख्येची आवश्यकता असेल. 18 चेंडूंनी 18 धावा म्हणजे बॉल टू बॉल रन्स तुम्हाला काढाव्या लागतील. थोडंसं स्पीडअप करा विनंती आहे. अंपायर आपणास देखील विनंती करेन की आपण देखील लगेच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की अनेक मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे विनंती असेल की आपण लगेच क्षेत्ररक्षक लावण्यात भाग पाडायचे टीमला, कारण की मॅचेस भरपूर आहेत आजच्या दिवसामध्ये. सेमीफायनल फायनल अशा एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 मॅचेस देखील आहेत. पहिला राऊंड हा 4 षटकांचा असेल आणि त्याचप्रमाणे दुसरा राऊंड हा 3 षटकांचा असणार आहे. याची देखील दक्षता घ्यायची आहे. यावेळेस मात्र घेतले फुल टॉस मिड विकेटला. ओहो, प्रयत्न चांगला राहिला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु त्या प्रयत्नामध्ये यशस्वी राहिलाय यावेळेस बॅट्समन, ज्याच्या बॅट मधून आलाय षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 21 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती आहे रवी. शॅकरला बॅट्समन अरविंद राणा, घातक असा खेळाडू. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिले तर ओ माय गॉड व्हॉट अ कॅच. एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स देत असताना आता आपण पाहिलं तर बॅटिंग मध्ये कुठे ना कुठेतरी मात्र कमी पडले, परंतु आता झेल घेण्याचा हा प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये मात्र यश देखील मिळाले. विकेट्स होते पतन. टीम DV11 या संघाला मिळते पहिला धक्का. अरविंद राणाच्या माध्यमातून मयूर पनाळकर आपल्याला पाहायला मिळाले. झेल घेत असताना सर्वोत्कृष्ट झेल 100 कॅच. अगदीच अवघड परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची कॅच पकडणं हे खूप महत्वाचं असेल. तीच कॅच या ठिकाणी कॅरी केली. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर अंडरम टर्फ क्रिकेटचा घातक असा बॅट्समन आणि बादशाह ज्याला आपण म्हणतो तोच लितेश शिरोडकर, त्याचं देखील सहर्ष स्वागत. छोटा पॉकेट आणि बडा धमाका ज्याला आपण म्हटलं जातं कायमस्वरूपी. आणि टीम रॉयल शेखर ऐरोली या संघाचा महत्वाचा खेळाडू. न्यू बॅट्समन प्रदीप.
यावेळेस आपण पाहिलं तर गो पॉईंटच्या वरतून गॅप शोधलाय, कुठलंच प्रोटेक्शन नाही, क्षेत्ररक्षक धावतायत, फीड करतायत, परंतु प्रयत्नामध्ये मात्र आता अगदी यशस्वीरित्या मात्र जवळजवळ 2 धावा वाचवल्यात. ही खरं तर बॉडी लँग्वेज आहे आणि खरं तर हे एफर्ट्स आहेत आणि हे एफर्ट्स लावणं खूप गरजेचं आहे. लो स्कोरिंग मॅच जरी असली तरी पण आपले 100% एफर्ट हे देणं गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. यावेळेस फुल टच घेतली, टायमिंग चांगला परंतु फटका फसलाय. ऋषिकेश त्या ठिकाणी मात्र कुठलीच चुकी करणार नाहीये. विकेट होते पतन. गडी क्रमांक 2 टीम DV11 या संघाचा. अजून एक गडी बाद होईल. प्रदीप तो देखील परतला. ऋषिकेश माई तुझ्या गा न्यू बॅट्समन एंटर झालाय भरत. स्ट्रायकर एंडला डावकुरा बॅट्समन आणि गोलंदाजी मार्क वरती रवी. यावेळी हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. टीमची धावसंख्या 24, 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे आधुनिक षटकातील. यावेळेस पंचांनी ओळखलं, पाहिलं, आपल्यापर्यंत दिशा कळवली. अर्थातच वाईट अवांतरच्या स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. यावेळेस आपण पाहिलं तर गॅप म्हणून चेंडूला बाहेर पाठवले. चेतन त्या ठिकाणी मात्र थोडेसे डबल माइंडेड झाले आणि बॉल देखील साथ देणार नाहीये. बॉल देखील घरंगळत बॉन्ड लाईनच्या पलीकडे जात असताना पाहायला मिळते. चौकाराने षटकाची देखील समाप्ती होते आणि टीमचं टोटल जाऊन पोचले आतापर्यंत 29 आणि जवळजवळ अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 4 या धावसंख्येची. 12 चेंडू आणि 4 धावा. 4 धावा आणि 12 चेंडू. आता मात्र अगदीच विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलेला संघ अर्थातच टीम DV11. आणि त्याचप्रमाणे अगदीच दत्ता मोहिते आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होत असताना अगदीच प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय शिवसेनेचे प्रामुख्याने अर्थातच आपण पाहिलं तर प्रकाश नाईक, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. त्यांना देखील आपण वेलकम करूया. हो, यावेळेस मात्र विनिंग स्ट्रोक विनिंग झोन मध्ये लँड होईल. अर्थात षटकारच्या दिशेने हार्ड लक बॅड लक टीम खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला या स्पर्धेमध्ये. अर्थातच टीम सानपाडा या संघाला नक्कीच पुढच्या मॅचेससाठी शुभेच्छा देऊया. DV11 या संघाला देखील नक्कीच शुभेच्छा देणार आहोत नेक्स्ट मॅचसाठी. आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर DV11 आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर सानपाडा हा संघ कुठे ना कुठेतरी मात्र मागे पडलाय प्रयत्न करत असताना, परंतु नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा देऊया आपण. चला नेक्स्ट मॅच टीम DKT टायटन्स आणि DV11
दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण लगेचच उपस्थित राहायचं. आपण टॉस करून घेणार आहोत. एका बाजूला डीकेटी टायटन्स